ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी तिथं आकाशजी बॉल आणायचे आहेत. इस बार खेलने के लिए तैयार है रंजीत की गेंदबाजी का मुकाबला करेंगे सौरभ बिराजदार. और फिर गेंद लॉफ्ट स्ट्रोक हवा में गेंद जरूर थी, फील्डर कोशिश कर रहे थे, कोशिश नहीं पकड़ पाए और बिल्कुल सीधे बैट से सीधा धमाकेदार प्रहार निकलता हुआ मजबूत बल्ला, फिर से तूफानी प्रहार, 4 रन गिरिया. तो निश्चित ही यहां पर सुपला शॉट नहीं, इसे क्रिकेट में स्टेट ड्राइव का शॉट कहते हैं. जबरदस्त स्ट्रोक, ऑप्शन के बाहर आई, बल्ले का मुंह खोला इस बार, पॉइंट फील्डर के बाजू से इस बार गेंद को खेला, गेंद जाएगी स्वीपर पॉइंट, बाउंड्री के बाहर जाती गेंद, 4 रन. थोड़ी सी रूम मिला, यहां पर जगह मिली. आदरणीय राजरत्न नाईक नवरे यांचे बंधू नंदकुमारजी नाईक नवरे यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. फुलटच चेंडू होता, याच मात्र त्याचा लाभ उचलू शकला नाही, चेंडू मारला गेला, तो मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातो. दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच संघासाठी येईल. एका धाबेनिशी संघाची वाढती धावसंख्या 10 धाबा. आपण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवर मला वाटतं डाव आले नाही, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव आली, तिसऱ्यावर स्टेट ड्राईव्हचा चौकार मारला गेला, चौथ्या चेंडूवर मात्र पॉईंट डीप पॉईंटच्या दिशेने चौकार खेचला गेला आणि 5व्या चेंडूवर सिंगल धाव येते. टोटल धावा झाल्या 10 धावा. मारायचा प्रयत्न करतो हवेत, ओ हो, नशिबाची साथ मात्र फलंदाजीच्या बाजूने, कारण चेंडू गेलाय तो विकेट किपरच्या मागे 4 धावेसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं धावा झाल्यात 14 धावा.
लगने वाला कैच, ऐसे कैचेस होते नहीं बल्कि ऐसे कैचेस चिपक जाते हैं। एक काबिले तारीफ कैच। अमर नवीन फलंदाज महाबली बाहुबली आएंगे बैटिंग करने के लिए अमर गायकवाड़। अमर गायकवाड़ और ये गायकवाड़ लगभग ये चले जाना पड़ता था वापस। अप्रोच के हाथ से कैच छूटा वहां पर। और अक्सर क्रिकेट की जो कहावत होती है, टेक कैच विन मैच कहा जाता है, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है। कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और एक रन भी लूटा वहां पर। टोटल स्कोर 15 रन। शॉर्ट गेंद आई, इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, विकेट कीपर के पास चली जा रही है। और इस बार बैट्समैन वहां पर थोड़ी सी अपील कर रहे हैं कि ये गेंद पहला बाउंसर की वार्निंग वहां पर मांगी जा रही थी, लेकिन हम पर उतने ही चतुर चालाक थे शैलेश जी गायकवाड़। उन्होंने कहा कि ये गेंद बिल्कुल आपके सामने से चली जा रही है। इस बार देखा जाचा पर इस बार छोड़ा है, खेलने का कोई प्रयास नहीं। गेंद डॉट है, बिंदी है। गेंदबाज चिंटू क्यों बुलाया गया मुंबई से? तो अपनी प्रतिभा दिखाने के लिए, और काफी प्रतिभा दिखा रहे स्वर में। चिंटू की काफी काबिल तारीफ गेंदबाजी चल रही है। 4 चेंडू मध्ये फक्त एक धाव, एक गडी बाद केलाय। ओ कृष्णा ऑन फायर लगाने की कोशिश, नीचे खिलाड़ी मिल सकती है, विकेट मिल गई वहां पर। विकेट कृष्णा गौड़ी जैसे बल्लेबाज का विकेट चला गया, वो भी सस्ते में लपटा गया वहां पर। और आखिरकार यहां पर जो प्रेशर था वो रिलीज हो रहा है वहां पर फील्डर की ओर से। निश्चित ही वहां पर कैच पकड़ा गया। बड़ा विकेट, बड़ा आघात होता हुआ तुलजापुर रेड रॉकर्स टीम के लिए ये बिग विकेट जाता है। तुषार पीसे वहां पर, जो कि सीजन बॉल के काफी अच्छे खिलाड़ी है तुषार। और तुषार ने आराम के साथ कैच को पकड़ा। नए बल्लेबाज शायद किरण धनगे। पीली जर्सी वाली टीम, यानी कि निश्चित ही क्रिकेट में पीली जर्सी का दबदबा हमेशा रहा है। सीएसके और ऑस्ट्रेलियन टीम हमेशा क्रिकेट में और एक तो जबरदस्त टीम मानी जाती है, लेकिन क्रिकेट है, ब्लू जर्सी भी कुछ कम नहीं है। नए खिलाड़ी धनंजय भिंताड़े, अब टीम मुसीबत में है, संकट में है, और इस संकट से बाहर निकालेंगे धनंजय। पूरी दारोमदार धनंजय के कंधों पर होगी वहां पर। और पुणे क्रिकेट टीम का ये उभरता हुआ सितारा है धनंजय भिंताड़े। ऐसे ही कुछ बहुत सारे मैच जिंदगी में खेले होंगे। जब टीम मुसीबत में होती है तो मुसीबत से बाहर निकालने के लिए एक शातिर खिलाड़ी है, चालाक खिलाड़ी है धनंजय भिंताड़े। लेकिन गेंदबाज चिंटू की तारीफ करने की वहां पर। 5 गेंदों में रन दिया है केवल 1 और विकेट लिए हैं 2। इंद्रजीत जी जमदाड़े हमारे साथ में स्कोरिंग करने के लिए। वो बहुत अच्छी गेंद थी, तेज रफ्तार से गेंद आई। बार बल्लेबाज को मजबूर किया, बल्लेबाज को जमीन पर बैट रखने के लिए मजबूर कर लिया। जानती थी पहली गेंद थी, इस बार बैट रखा गेंद के सामने, 1 रन आएगा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 16 रन। जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, लगभग बरेगा से ओव्हर पूरे हो चुके हैं 2। दोनों धावा देऊन फक्त 2च गडी बाद केलेत गोलंदाज चिंटूने। पाहुया अप्रोच को अब गेंदबाजी करने के लिए बोला जाता है। अप्रोच आएंगे गेंदबाजी करने के लिए, खुद की कोटी का अप्रोच का ये पहला, और टीम की ओर से इनिंग का ओवर नंबर लेकर आएंगे, तीसरा ओवर लेकर। पहले ओवर में बारी चली बल्लेबाजों की, सेकेंड ओवर में बारी चली गेंदबाजों की, और मैच में अभी भी समांतर स्थिति में मुकाबला चलता हुआ। न्यू बॉलर अप्रोच, 2 ओव्हर मला वाटतं 16 धावा झाल्या। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 अगदी धावसंख्येचा जर आपण पाहिली तर प्रत्येक षटकामागे 8 धावाचे सरासरी इथे राखली गेली। 4 ओव्हरची मॅच आहे। चला गोलंदाजीला आलाय अप्रोच, आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला येतोय। फुलटॉस चेंडू होता, अप्रोच मात्र फुलटॉस टाकतोय, परंतु फलंदाज त्याच्यावर मात्र आक्रमण सोडण्यापासून चुकला आणि चेंडू जाऊन फलंदाजाच्या पायावर आदळलाय। आता येतोय फलंदाजीला महाबली बाहुबली अमर गायकवाड़। तुलजापुर क्रिकेट टीम के इन्हें महाबली बाहुबली कहा जाता है। देखना है किस तरह की बैटिंग करते हैं वहां पर अमर गायकवाड़। तो इस बार मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बल्लेबाज को बीट करती हुई गेंद, अप्रोच की बहुत ही जबरदस्त अंदाज की गेंदबाजी चल रही है। और निश्चित ही अगर मैं तुलजापुर टीम की बात करना चाहूंगा, हाल ही में शायद बाड़ीनगर में जो टूर्नामेंट हुई थी वहां पर फाइनल जीतने वाली टीम थी तुलजापुर क्रिकेट टीम रेड रॉकर्स। इस वक्त काफी मुसीबत में नजर रही है, काफी संकट में नजर आ रही है टीम।
इस बार तैयार है। और फिर गेंद, मैंने कहा था कि महाबली बाहुबली है और बाहुबली का ये बिल्कुल सुपर से ऊपर स्ट्रोक निकलता हुआ हवाई यात्रा पर निकलती गेंद। एस थैंक यू डीजे। वैसे तो क्रिकेट में ऐसा भी कहा जाता है, 17 क्रिकेट में कहते हैं बहुत बड़ा खतरा, खतरा बना बल्ल गेंदबाज के लिए, छक्का लगाया जा रहा है। आगे बढ़ता हुआ स्कोर 23 की योग पर, 23 रनों की योग पर। इस बार ऑस्टन के बाहर चले गया, लेकिन अप्रोच भी जो जरूर चालाक थे, उन्होंने गेंद फेंकी नहीं, हाथ में ही गेंद को पकड़ कर रखा, चकमा दे दिया बैट्समैन को। बैट्समैन भी तैयार थे, बैट्समैन ने भी बल्ला नहीं घुमाया, दोनों भी बिल्कुल उस तरह से तैयार थे। महाबली बाहुबली होंगे वहां पर अमर गायकवाड़। ये गेंद को ज्यादा ऊंचा खेला, इस बार दिखना नीचे है खिलाड़ी, और ये देखिए अच्छा कैच पकड़ा जाता हुआ, नीचे थी विकेट चली जा रही है वहां पर। वैसे तो वहां पर रंजीत भी जा रहे थे और ये अक्षय सर वहां पर थे, लेकिन अक्षय सर बोला कि मैं पकड़ सकता हूं, उन्होंने जीत नहीं छोड़ी, उन्होंने ही कैच को पकड़ लिया वहां पर। और निश्चित ही यहाँ पर जो विकेट मिल रही है, अक्सर क्रिकेट में जो कहावत होती है, एक तेरी और एक मेरी, हिसाब बराबरी हो रहा है। छक्का लगा दिया महाबली बाहुबली को, भेजा जा रहा पवेलियन में आराम करने के लिए। नए बल्लेबाज आतिश दरेकर, नवीन फलंदाज आलाय आतिश दरेकर। फक्त बॅटिंग संघाला जर तुम्हाला धावा बनवायचे असतील तर फक्त शेवटचे 8 चेंडू राहिले शिल्लक, 8 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 23 झाली आहे, 23 रन। गोलंदाजीला अप्रोच गोलंदाजी करतोय या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, मला वाटतं 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल अप्रोच। अप्रोच छोटासा रन, परंतु त्याच्या चेंडूला मात्र वेग खूप आहे, बिन्नाट वेग गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय अप्रोचला। बल्लेबाजी करने के लिए न्यू मैन होंगे वहां पर आतिश दरेकर, जिनके सामने है बल्लेबाज स्ट्राइक पर होंगे आतिश दरेकर। गेंदबाजी करने के लिए अप्रोच की ये गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट से, शॉट पिच गेंद आई, इस बार आते ही आतिश ने बिल्कुल आतिशबाजी कर ली और ये आतिशी छक्का निकल रहा है। थैंक यू डीजे। लगभग स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रनों की योग पर, 29 रन की योग पर। ऐसा लगा इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा आसमानी पावरफुल छक्का। छत्रपतीचा छाबा, फलंदाजाने मारल्या दणदणीत 6 धावा। इस बार ये गेंद शॉर्ट पिच गेंद आई, इस बार गेंद को मारने की कोशिश में, हवा में गेंद है, नीचे है खिलाड़ी, मिल सकती है कैच और मिल गई विकेट वहां पर। तो अभी भी फिर से इस बार आतिश आए, आतिश ने छक्का लगा दिया, अगली गेंद पर फिर से वापिस जा रहे। टोटल स्कोर इस वक्त 29 रन 29 धावा झाले। चला शेवटचे षटक मला वाटतं विशाल आलाय गोलंदाजीला, नवीन फलंदाज चाललाय काशीनाथ। न्यू मैन होंगे वहां पर बैटिंग करने के लिए और गोलंदाजीला आलाय विशाल। विशाल कारण मागच्या सामन्यामध्ये जर माळशिरस क्रिकेट संघाबरोबर विजय मिळवला असेल तर विशालने त्याचा पाया रचला होता, कारण एक वेळेस 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा झाल्या होत्या आणि 18 चेंडूमध्ये 31चं समीकरण होतं, तिथं कमी धावाचा ओव्हर टाकली गेली आणि त्याच्यामुळे मॅचमध्ये त्यांना रिटर्न वापस येण्याची संधी मिळाली। तोच विशाल पुन्हा गोलंदाजीला येतो षटक टाकण्यासाठी शेवटचं या डावातील, त्याचा सामना करतो किरण धनके असेल स्ट्राइकवर फलंदाजीला। धनंजय बिंताड़े, और इस बार धनंजय बिंताड़े के बैट से निकलता ये दमदार प्रहार निकलता बा
क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता बा, आसमानी गगनचुंबी सुपर से ऊपर स्ट्रोक, 6 रन। आगे बढ़ता बस स्कोर 35 रनों की योग पर। वैसे तो कहां से आया, पूना से आया तुलजापुर के लिए आइकॉन खिलाड़ी धनंजय भिंताड़े, और ये भिंताड़े के बैट से निकलता बा दमदार प्रहार निकलता बा, लाजवाब एक्सलेंट प्रहार। ये तो नो बॉल हो गई, साथ ही साथ ओ क्या कैच पकड़ा वहां पर, जबरदस्त कैच पकड़ा, लेकिन नो बॉल है। 1 रन तो ऐड होगा वापस स्कोरबोर्ड में, 1 रन एडिशनल होगा। टोटल स्कोर आगे बढ़ता बा, स्कोर इस वक्त 36 रन। विकेट कीपर आसिफ भाई वहां पर कुछ समझा रहे, कुछ कान मंत्र दे रहे बॉलर को। तो फ्री तो यहां पर जरूर होगी, वहां पर अंपर के इशारे का इंतजार पब्लिक करती है, लेकिन देखना है कि जब बॉलर दौड़ेंगे तो वहां पर हम पर बताएंगे कि इस गेंद पर फ्रीट है। फ्रीट यानी कि इसका मतलब आपके लिए सुनहरा मौका, आपको लाइसेंस मिल चुका है बड़ी हिट लगाने के लिए। उगड़ा डोळे बगाने पुढचा चेंडू फ्रीट। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। ये जोर से मारना चाहते थे, पहला अलोंग द कारपेट गेंद जा रही है जमीन के सहारे, फील्डर वहां पर नीचे है, लेकिन एक ही रन मिलेगा वहां पर। ये रन आउट होंगे वहां पर। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन। ये थोड़ा सा स्ट्रैटेजी थी, धनंजय भिंताड़े खुद के पास स्ट्राइक रखना चाहते थे, इसीलिए इस विकेट को गंवाना पड़ा काशीनाथ को। अपने विकेट का समर्पण दे दिया वहां पर। नए खिलाड़ी जाएंगे मुज्जो। टोटल स्कोर 37 रन 37 की योग पर। मुज्जो शेख न्यूमैन होंगे वहां पर बैटिंग करने के लिए। और हमारे स्कोरर जिन्हें क्रिकेट की भाषा में जीता जागता कंप्यूटर कह सकते हैं, मैनुअल स्कोरर है, लेखनी सम्राट भी कहा जा सकता है, धाव नोंदक। फुलटॉस गेंद आई, इस बार मारा है जोर से, थोड़ी सी गलत फील्डिंग, नतीजा 1 मिलेगा। दूसरी की दौड़ आराम के साथ शायद पूरी हो सकती है, और 2 रन तो दौड़े जाएंगे। इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39-39 धावा डाली है। तीन गेंदें इस ओवर की हो चुकी है, यानी कि बैटिंग टीम के लिए अभी भी 3 गेंदें बची है। बिल्कुल धनंजय भिंताड़े क्या करेंगे अपने 3 गेंदों में, कितने का टारगेट सेट किया जाएगा। लेकिन गेंदबाज विशाल यहां पर जितने कम रन देंगे उतने ही फायदेमंद होगा टीम के लिए। धावा डाले 39 धावा। बैट्समैन तैयार नहीं थे, कुछ जो जहां पर गुडलन स्पॉट होता है वहां पर कुछ गिरा था, उसे बाजू में हटाया जा रहा बैट्समैन की ओर से। सुनील शेठ कदम साहेबांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। श्रीनाथ सावकार मला वाटतं हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। और बार ये देखिए, ओ हो क्या जबरदस्त स्ट्रोक है, आंखों की पलक झपकने से पहले गेंद डाल के बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन। ऐसा लगा जिस तरह तो बैट्समैन के बैट से निकलता हुआ ये दमदार प्रहार निकलता हुआ, कड़क प्रहार निकलता हुआ, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 43 धावा। ये देखिए हमला बॉल, व्हाट अ स्ट्रोक, सीधी गेंद जाएगी बाउंड्री के बाहर जाती गेंद 6 रन। गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने लगा फिर से जड़ा आसमानी छक्का। टोटल स्कोर इस वक्त 49 रन। थैंक यू डीजे। नायक है बिल्कुल सामने वाले टीम के लिए खलनायक बन रहे, लेकिन तुलजापुर के लिए नायक है, फील्डिंग टीम के लिए खलनायक बन गए। वहां पर आक्रमण धनंजय की ओर से लगा जा रहा बार बार, ऑप्शन के बाहर गेंद चली जा रही है, देखा जाचा परका, इस बार व्हाइट बॉल का इशारा बताया जा रहा है। इस टूर्नामेंट में रिव्यू सिस्टम नहीं है, हम्पर का फैसला अंतिम है, और ये व्हाइट बॉल का इशारा बताया जाता हुआ व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर इस वक्त 50 रन तुळजापूर टीम के पूरे हो चुके हैं। वहां पर 55 दबाव न टाकायचा नाही, 55चा निर्णय स्पर्धेमध्ये अंतिम असेल, शेवटचा निर्णय असेल। चला 55ची बात घालू नका, खेळाडूंनी आपापल्या जागेवर उभं राहायचं, शेवटचा टिंडू पंच
पंचांचा निर्णय स्पर्धेमध्ये अंतिम राहील, शेवटचं राहील. या षटकामध्ये आतापर्यंत शेवटच्या 5 चेंडूमध्ये, मागच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 21 धावाची लूट इथे गेली. त्याच्यामुळे जो स्कोर वाटत होता की 40च्या आसपास थांबेल, इथं मात्र 50च्या पुढे जाताना स्कोर आपण पाहतोय. पिछले मैच के हीरो इस मैच में बन गए बिल्कुल थोड़े से महंगे साबित हो रहे हैं वहां पर. जो पिछले मैच में नायक थे इस वक्त टीम के लिए खलनायक बन रहे हैं वहां पर. विशाल फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है. आखिरी गेंद देखना, इस गेंद पर इक्का दुक्का तिक्का चौका छक्का या क्या होगा देखेंगे. वो मारना चाहते, इनसाइड एज लगा, वहां पर रनआउट का मौका होता हुआ, यहां पर निशाना नहीं साध पाए आसिफ भाई वहां पर. और निश्चित ही शायद ओवर समाप्त हो रहे, लगभग 4 ओवरों के समाप्ति पे 51 बने हैं. जीतने के लिए 52 का टार्गेट दिया जाता हुआ 4 षटकानंतर तब्बल 51 धावा काढल्या गेलेत आणि बनवायच्या 52 धावा. जीतने के लिए 52 की जरूरत है. वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल तो आइकन को धनंजय दबाना बेताड़े ने बिल्कुल मत भूलना. लगभग 26 की पारी खेली है वहां पर टीम के लिए. महत्वपूर्ण 26 रन धनंजय ने ऐसे बनाए. और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब वहां करो पर और अगर मैं बेल बैटिंग आइकन की को बात दबाना करना बिल्कुल चाहूंगा मत तो भूलना. लगभग कुल मिलाकर 51 बने और जीतने के लिए 52 रन, यानी कि इसका मतलब ऐसे और भी हर वीडियोस ओवर के में लिए 13 चैनल रन को की रफ्तार से सब्सक्राइब रन करो चाहिए अगर और मैच बेल में आइकन जिंकना को होगा. दबाना प्रत्येक बिल्कुल मत षटकामागे भूलना. तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक षटकामागे ऐसे और भी तुम्हाला वीडियोस 13 के लिए धावा चैनल लागतील. को जर सामना सब्सक्राइब करो जिंकायचा और असेल, बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 51 आणि बनवायच्या आहेत ऐसे 52 और धावा. भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो चला और बेल आइकन को दबाना लवकर बिल्कुल मैदानात मत भूलना. पाठवायचंय. आणि तुळजापूर संघाला मी एक नम्रतेची विनंती करतो, बॉलिंग करताना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चला फिल्डिंग ऐसे और ताबडतोब भी लावून videos- घ्यायचे. सांगोला डीआर क्रिकेट संघाला नम्रतेची विनंती असेल, ताबडतोब आपण आपले सलामीर फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. एक गाडीची चावी इथं सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल ते ओळख पटवून घेऊन जायची. ज्या कोणाची असेल तर ओळख पटवून घेऊन जाणे. एक मला वाटतं हिरो होंडा गाडीची चावी जर कोणाची हरवली असल्यास एक आमच्याकडे चावी मिळालेली आहे. चला, ज्या हिरो आपल्या गाड्याच्या चाव्या चेक करायच्या, ज्या कोणाची गाडी चावी हरवली असल्यास त्यांनी ताबडतोब आमच्याकडे गाडी चावी पाठवायची, गाडी चावी घेऊन जायची. तो ये 52 रनों का पीछा किस तरह से होंगे ये जानने के लिए महाराष्ट्र कमेंट्री की बुलंद आवाज वॉइस ऑफ महाराष्ट्र हमारे गुरुवर्य नरेश जी डोमे सर आगे का आंखों दिकाल सुनाने के लिए आपकी सेवा में आएंगे. हॅलो, थँक्यू शंकर पवार सर. आपण एक जबरदस्त मॅच आपल्या समोर बघतोय, 2 तगड्या फौजा. आणि विशेष म्हणजे गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं सांगोला संघाने ज्या पद्धतीची गोलंदाजी टाकली. तुळजापूरला 51 वरती रोखले आणि 52 धावांचं आव्हान घेऊन सांगोला संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मला वाटतंय पहिली जी लढाई होती सांगोला संघासाठी ती त्यांनी जिंकलेली आहे, कारण त्यांनी 51 धावांमध्ये रोखण्यात यश मिळवलंय 4 षटकामध्ये. आता पाहायचंय दुसरी लढाई जी आहे ती जो जिंकणार आहे
तो ही मॅच जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये जाणार आहे, जिथे त्यांची लढत यजमान MD श्रीपूर संघाविरुद्ध पडणार आहे. एकूणच एक जबरदस्त सामना आपल्याला बघायचा आहे. सलामीची जोडी सांगोला संघाची आसिफ आणि चिंटू. स्ट्राइक एंड वरती आसिफ. वाह वाह वाह, काय सुंदर शॉट आहे, लाजवाब, देखना, नयन रम्य चौकार, अगदी सहज. थँक्यू तुझे. अगदी सहज आखूड टप्प्याचा चेंडू होता. कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध अलगद उचलला चेंडूला. गॅप इतका सुंदर होता की दोन्ही क्षेत्ररक्षकांकडे चेंडूकडे बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मिळाल्या 4 धावा. दुसरा चेंडू या डावातला आपण इथे बघणार आहोत आणि आसिफ स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाज धनंजय भिंताडे. ॲज आयकॉन धनंजयला बघतोय आपण. ओ हो, आउटफील्ड इतकं वेगवान आहे, तिथे चेंडू अडवणं कठीण जातं. आणि दुसरा चेंडू देखील लागोपाठचा सीमारेषेच्या बाहेर. आसिफचा अत्यंत सुंदर चौकार. तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यातला संघ मैदानामध्ये. खरं तर कमर्शियल स्टार्स आज इथे मैदानामध्ये आहेत. त्यामध्ये कृष्णा गवळेला आपण बघतो, धनंजय बिनताडेला आपण बघतो. वाह, चांगला फटका बॅकफूट पॉइंटला. इथे आसिफचा 1 धाव प्राप्त होईल. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस ओपन करत कट केला चेंडूला पॉइंट आणि गल्लीच्या मध्ये. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 9 धावा पहिलं षटक सुरू असताना. 52 धावांची गरज आहे. साधारणतः 13 धावांच्या सरासरीनं धावायचे प्रत्येक षटका पाठीमागं. आणि 13-12 फार तर 15 धावा. 15 धावा म्हणजे फार मोठ्या आहेत असं या मैदानामध्ये नाही. त्यामुळे या धावा रोखण्यासाठी घाम तर गाळावाच लागणार आहे. तुळजापूरला हे तितकंच खरं आहे. चिंटू ऑन स्ट्राइक. डेड बॉलचा इशारा आपण बघू शकतो. चिंटू ॲज आयकॉन तो इथे दाखल झालेला आहे. मुंबईला बिलॉंग करणारा हा खेळाडू. एक आयकॉन मुंबईचा आहे जो सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला नगर पंचायतसाठी खेळतोय. तर दुसरा आयकॉन पुण्याचा आहे जो उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर नगर पंचायतला बिलॉंग करतोय. ओ हो, सरळ उचलला चेंडू. इनसाइड आउट, डीप लॉंग ऑफला. टॉस मोठा आहे चेंडूचा. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धावा चिंटूला इथे प्राप्त होणार आहेत. आणि धावफलक पहिल्या षटक सुरू असताना 11 धावा. 13 धावांची सरासरी इथे राखणं गरजेचं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आश्वासक अशी सुरुवात दोन्ही फलंदाजांनी दाखवलेली आहे. विशेष म्हणजे एका बाजूला आपण बघतोय आसिफला, दुसऱ्या बाजूला चिंटूला. धनंजय भिंताडे सारख्या एका गुणवान गोलंदाजाचा समोर 2 चौकारांनी सुरुवात करणं ही मोठी गोष्ट आहे. चांगला चेंडू आहे. गुड लेंथ होता. बॅट आणि पॅड मध्ये अंतर राहिलं. अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न त्याने ड्रिल केलं त्यानंतर की मी सरळ खेळायला पाहिजे होतं, सरळ बॅटनं उचलायला पाहिजे होता. थोडीशी हरकत. आता आपण बघतो की हे जे गोलंदाज आहे धनंजय भिंताडे सारखे जे कमर्शियल क्रिकेट सातत्याने खेळतात, त्याला कारण आहे की त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. असा चेंडू टाकल्यानंतर त्यांचा चेंडू कधी सरळ जाणार नाही. एकतर तो स्लोअर वन असेल, एकतर तो आत येईल, एकतर तो बाहेर जाईल. सरळ कधी चेंडू जाणार नाही. यस, इथे पंच, पॉवरफुल पंच. आणि सीमारेषेच्या आतमध्ये आहे का चेंडू हे बघायचंय. मला वाटतंय आतमध्येच असेल. आणि 1च धाव इथे मिळणार आहे. जिथे 4 हव्या होत्या किंवा 4 धावा ज्या हक्काच्या होत्या, मात्र 1च धाव इथे मिळते. धाव फलकावरती 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित अनेक काही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आम्हाला श्रीपूर गावामध्ये बघायला मिळत आहेत की ज्यांनी अनेक संघांना, चांगल्या संघांना आपल्या गावामध्ये आणलेले. त्यामध्ये आप्पासाहेब कुळे यांचं नाव अग्रक्रमाने घेता येईल की ज्यांनी सुद्धा
टाकळी डोकेश्वर सारखा एक चांगला संघ स्पर्धेमध्ये आणलेला आहे. पारनेर तालुक्यातला, नगर जिल्ह्यातला, तो देखील परवा दिवशी आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. आप्पासाहेब कुळे सेक्शन 9 इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आपण बघू शकतो 12 धावा संकेत गोलंदाजीसाठी तयार झालेला आहे. एकेकाळी माळरान, एकेकाळी जंगल असलेला हा परिसर आज निश्चित इथे स्वर्ग अवतरलेला आहे. आकाशे मालकांची ती पुण्याई आहे आणि त्यानंतर सुपंत स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या माध्यमातून हा परिसर खरं तर वेगानं पुढे येतोय, वेगानं डेव्हलप होतोय. इथे समृद्धी प्राप्त झालेली आहे. त्यामुळं त्यांच्या स्मृतींविषयी, त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करणं हे खरं तर गरजेचं आहे. जाऊया मैदानामध्ये, जिथे धावफलकावरती 13 धावा आहे. षटक पहिलं संपलेलं आहे, दुसरं षटक सुरू झालेलं आहे. संकेत फलंदाजी. संकेतच्या समोर इथे पाहिले आपण एक चांगला फटका येतो, एक्झिक्यूट करतोय फलंदाज आसिफ आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. 14 धावा. थोडासा खेळ स्लो डाऊन केला जातोय. मागच्या 3 चेंडू बघितले आपण, मागचे 4 चेंडू तर केवळ 3 धावा आलेल्या आहेत, किंवा मागचे 6 चेंडू बघितले तर फक्त 6 धावा इथे आलेल्या आहेत. यावरून लक्षात येईल आपल्याला की ज्या पद्धतीने स्लो डाऊन केलाय, आपण म्हणतो ना मोमेंटम शिफ्ट करणं काय असतं. तुळजापूर संघाने थोडीशी इथे पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार चांगली सुरुवात झाल्यानंतर जे कमबॅक केलेलं आहे. धनंजय बिनताडेने टाकलेले पुढचे 4 चेंडू, त्याच्यानंतर संकेतनं टाकलेले 3 चेंडू. या 7 चेंडूमध्ये एकही बाउंड्री नाहीये. फुल टॉस. मी सकाळपासून बघितलंय या मैदानामध्ये की फुलटॉस चेंडूंवरती खूप कमी वेळा मोठे फटके बघायला मिळालेले आहेत. अनेक वेळा फुलटॉस चेंडूवरती सकाळी आपण पाहिलं होतं की अक्षय तावरे खेळत होता फुलटॉसवरती, त्याला देखील मोठा फटका एक्झिक्यूट नव्हते करता आले. त्यानंतर अनेक फलंदाजांना हे शक्य झालेलं नाहीये. तर बघतोय आपण धावफलकावरती 15 षटक क्रमांक दुसरं अत्यंत प्रभावी संकेत. बाहेरची कड निश्चित आहे. धावबाची संधी, नेम चुकलेला आहे. थोडीशी रिस्क होती इथे आणि यशस्वीरित्या ही धाव पूर्ण होईल. चिंटू स्ट्राईक एंड वरती. धावफलकावरती 1 धावेची वाढ आहे. 16 धावा, 16 ऑन बोर्ड. संकेत प्रभावी, फक्त 4 धावा. मला वाटते सकाळपासून असं षटक टाकणारा गोलंदाज खूप क्वचित बघायला मिळालेला असेल आपल्याला. काही गोलंदाजांनी पहिले 4 चेंडू चांगले टाकले, त्यानंतर 2 चेंडूवरती त्यांना मोठे फटके खेळावे लागलेत. मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा विथ 4 सिंगल्स. कडक शॉट. शेवटचा चेंडूवरती मोठा मोठा प्रहार आणि मिळतायत 4. षटक चांगलं, षटक खराब याच्याविषयी वेगवेगळी मतांतरे असू शकतात. मात्र ज्यावेळेस तुम्ही धावांचा पाठलाग करत असता किंवा धावा डिफेंड करत असता दुसऱ्या डावामध्ये, त्यावेळेस सरासरीपेक्षा कमी धावा जो गोलंदाज देतो ना, ते षटक चांगलं म्हणायचं. आणि त्यामुळे संकेतचं हे षटक चांगलं ठरलेले. 8 धावा केवळ. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे सांगोला संघाला. तुळजापूर विरुद्ध सांगोला. तुळजापूरनं बनवलेले आहेत 51 विजयासाठी. 52 धावा सांगोला संघाला. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी बनवल्यात 20. आता आवश्यक आहे 32. 12 चेंडू 32 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आसिफ आणि चिंटू. आश्वासकपणे त्या दोघांनी 2 षटकं खेळून काढलेले आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात होती, सरासरीपेक्षा पुढे होते, तिथे धावा आल्या होत्या 12.
मात्र दुसऱ्या षटकामध्ये संकेतनं या दोन्ही फलंदाजांना रोखून धरलेलं आहे. करकम संघाचे संघमालक सन्माननीय बजरंग बाबा भोसले इथे उपस्थित आहेत. आपलं राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. तिसरं षटक दीपक. आसिफ समोर 6 धावा. समालोचन कक्षाच्याही वरून ठोकलेला हा एक बुलंद पॉवरफुल 6 धावा. अकरा चेंडू 26 धावा. एक षटकार तुम्हाला परत सामन्यात आणू शकतो आणि आसिफच्या बॅट मधून असाच 6 षटकार बाहेर पडतोय. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे चेंडू. वाईडची घोषणा इथे होणार आहे. एका धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 28-27 धावा धावफलकावरती आहेत. अर्ध्या धावा एव्हाना पूर्ण झालेल्या आहेत. एकूण 13 चेंडू मध्ये अर्ध्या धावांपेक्षा जास्त धावा पूर्ण झालेल्या आहेत, तर अर्ध्या धावांपेक्षा कमी धावा राहिलेल्या 11 चेंडू मध्ये पूर्ण करायच्यात. मॅच इज लेवल. सामना बरोबरीचा आहे. कडक कडक शॉट. दुसरा देखील आसिफचा अत्यंत दिमागदार षटकार. अगोदरच्या षटकामध्ये संकेतनं जसं अडवलं होतं, विशेष म्हणजे धनंजयचे 4 चेंडू आणि संकेतचे 5 चेंडू. थँक्यू डीजे. पहिल्या त्या 9 चेंडू मध्ये एकही चौकार नव्हता, पण 9 चेंडू शांततेत खेळल्यानंतर 10व्या चेंडूवरती चौकार, तिथून पुढे 11व्या 12व्या चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत. जसं रोखून धरलं होतं, जितकं रोखलं होतं तेवढे वेगवान उसळी इथे घेतलेली आहे. जेडो कारंजाला लाजवणारी उसळी. उजव्याच्या बाहेर इथे निर्धाव चेंडू. चांगला चेंडू इथे बढतोय. 33 धावा धावफलकावरती. 94 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजून 3 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. मॅच मध्ये निश्चित प्रकारे पुन्हा एकदा काही कांडमंत्र दिला इथे कृष्णा गवळेनं दीपकला. उजव्या इष्टीच्या बाहेर यस षटकार. 6 धावा. उसळे घेतले. लाकडाचा ओंडका आपण पाण्यात खाली घेऊन गेलो आणि सोडून दिला तर तो जसा उसळे घेतो ना, तशी उसळे घेतलेली आहेत. शॅम्पेनची बाटली फोडल्यानंतर जी फसफस फसफस करत जशी बाहेर पडते ना, तशी उसळे इथे घेतलेली आहे. फलंदाजांनी अर्थात आसिफनं 3 षटकार ठोकलेत. उजव्या इष्टीच्या बाहेर आणि निश्चित वाईड आहे. एका अतिरिक्त धाबे बरोबर धावफलक 40. मात्र 12 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असावेत 8. 8 चेंडू 12 धावा. मॅच कुठे होती? 12 चेंडू 32 अशी मॅच आता 8 चेंडू 12 आलेली. दॅट इज क्रिकेट. दिस इज क्रिकेट. हे पण क्रिकेट आहे, ते पण क्रिकेट आहे. क्रिकेट कुठेही असू द्यात, ते बार्बाडोस मध्ये असू द्यात किंवा या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गाडी वाहन तळावरती असू द्यात. पॉवरफुल षटकार. 46 धावा. मात्र 6 धावांची गरज जिंकण्यासाठी.
हा सामना मात्र 6 धावांची आवश्यकता 7 चेंडू मध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे निर्धाव 6 चेंडू 6 धावा. काय मॅच आपण बघतो इथे. जायंट किलर सकाळच्या सामन्यामध्ये ठरले होते ते MD क्रिकेट संघ श्रीपूर, MD 11 श्रीपूर बारामतीला त्यांनी मात दिली आणि पायचे सांगोला संघ तुळजापूर संघाला मात देतो का. 6 चेंडू 6 धावा. आसिफ 11 चेंडू मध्ये 35 धावांची नेत्रदीपक खेळी. अत्यंत सुंदर आश्वासक खेळी. सलामीची जोडी मैदानामध्ये अजून आहे. आसिफनं खर तर आयकॉन समोर आहे, जो मुंबईवरून आलेला आयकॉन आहे, मात्र त्याच्या समोर आज आसिफनं साकारलेला डाव अत्यंत सदाबहार आहे. आज आसिफनं इथे सुगंध फुलवलेला आहे. त्यानं जाई फुलवली, जुई फुलवली, शेवंती फुलवली, मोगरा फुलवला, गुलाब फुलवला मैदानामध्ये आसिफनं. सांगोलाला सुगंध देणारा खेळाडू. फुल टॉस चिंटूसाठी मात्र सरळ येतोय कृष्णाच्या हातामध्ये. 1 धाव, 5 चेंडू 5 धावा. तुळजापूरचा संघ लढवय्या संघ आहे, कडव्या झुंजीसाठी प्रसिद्ध असलेला संघ आहे. असं सहज ते मॅच सोडणार नाहीत. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटमध्ये आपण कधीच पराभूत नसतो, कधीच शेवटची जोपर्यंत समोरचा संघ विजयी होत नाही तोपर्यंत तुमचा पराभव नसतो. आणि इथे 1 टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर लेवल होतोय स्कोअर. 4 चेंडू मध्ये मात्र 1 धावेची गरज आहे. चला MD 11चे संघनायक टॉससाठी उपस्थित राहा ताबडतोब. इथंच आहेत MDचे संघनायक आणि या सामन्यातला विजेता कोण ठरेल ते बघू आधी. तीन चेंडू 1 धावेची गरज आहे. 3 बॉल 1. या कंडिशन मध्ये देखील आपण बघितलेला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया तो सामना कोणी विसरणार नाही. क्लुजनर एका बाजूने ऑस्ट्रेलियाची पिसं काढत होता, दुसऱ्या बाजूनं ॲलन डोनाल्डला धावबाद करत ऑस्ट्रेलियाने ती मॅच लेवल सोडवली होती. त्यामुळं क्रिकेट आहे. यस यस. आणि याच बरोबर इथे सामना जिंकलाय सांगोला. DR सांगोला ऑन दी मॅच या टॉसला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. DR सांगोला संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. DR सांगोला संघाचे संघनायक टॉसला या लगेच. आजचा अत्यंत महत्वाचा सामना आणि नाणेफेकीचा कौल करणार आहे नितीन मिस्कर.